मनसेसोबत युती करायची की नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। तर युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचं मत, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ। मोदी शहांच्या राज्यामध्ये हिंदी सक्ती नाही, हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते बघूच, राज ठाकरेंचा इशारा। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये, आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात, तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य। शासनाच्या नव्या GR नुसार हिंदीची अनिवार्यता काढून टाकली। विद्यार्थ्यांना कोणतीही तिसरी भाषा शिकता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवार यांच्याकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं वक्तव्य। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सगळ्यांची इच्छा होती, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे शरद पवारांच्या मनात नसेल, परंतु पांडुरंग आमच्या पाठीशी आहे, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला दिलेला होता आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत, परंतु पवार साहेबांची इच्छाच नसेल तर पांडुरंग आमच्या मागे उभा आहे।